वारकरी संप्रदायातील घुसखोरांच्या यादीवरून आता वाद चिघळला। आळंदीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लमांडेंवरती शाईफेक, संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवरती लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। तर माझ्या गुरुवर्यांना घुसखोर म्हटलं, त्यांच्यावरती चिखलफेक केल्यानं शाईफेक केली। 15 दिवसांचा वेळ लागल्यानं वारकरी संप्रदायाची दिलगिरी देखील व्यक्त करतो। संग्राम भंडारे यांची टीव्ही 9 ला प्रतिक्रिया। शाईफेक प्रकरणानंतर विकास लवांडेंवर दुग्धाभिषेक, लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेरच समर्थकांकडून लवांडेंवर दुग्धाभिषेक, छगन भुजबळ, दानवेंसह रोहित पवारांकडून शाईफेकीच्या घटनेचा निषेध। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल, महिलांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती। निदा खानला आसरा देण्याच्या आरोपात मतीन पटेलवरती गुन्हा दाखल। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणी आता आरोपी निदा खान आणि कुटुंबियांची समोरासमोर चौकशी। एसआयटी कडून कुटुंबियांची 2 तास चौकशी, अनेक घडामोडींचा उलगडा होण्याची देखील शक्यता। नाशिकमधील टीसीएस प्रकरणी आता राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल देखील सादर। आयोगाच्या शिफारशींनुसार कठोर कारवाईचं आश्वासन। महिला आयोगाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना अहवाल सुपूर्द। मराठवाड्यातील बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा, ट्विट करत अंबादास दानवे यांचा हा आरोप। आरबीआयने लक्ष घालून समस्या सोडवण्याची विनंती। लातूर, धाराशिव, परभणीमध्ये अनेक एटीएम्स देखील बंद। जालन्यात गुणरत्न सदावर्तींच्या गाडीवर मनसैनिकांकडून करण्यात आली सुपारी आणि शाईफेक। राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक। राज्यात मराठीचे 12 वाजले। 10वीचे 94,000 विद्यार्थी मराठी भाषेमध्ये नापास। व्याकरणाच्या चुका, वाचनाचा अभाव, त्यामुळे मराठीचा रिपोर्ट फेल। शिक्षण तज्ज्ञांचा धक्कादायक अहवाल समोर। अतिवृष्टीमुळे कांद्याला कवडी मोल असा भाव, तर बीडसह सोलापूर बाजारपेठेत कांद्याचे दर प्रति किलो 1 रुपयांवर। बळीराजा अहवाल देईल, सरकारनं मदत न केल्यास बालाघाटावरील शेतकऱ्यांकडून आत्महत्येचा इशारा।